उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाचे पाऊल, सुविधा विकासाचे काय? नागरिकांचा सवाल. तब्बल 25 वर्षांनंतर महापालिकेची कर रचना बदलणार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर महापालिकेची स्थापना 1998मध्ये झाली. तेव्हापासून गेली 25 वर्ष पालिकेच्या कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. आता हा बदल होण्याच्या वाटेवर असून प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी भांडवली मूल्यावर आधारित कर रचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला काहीसा विरोध होतो आहे, मात्र सत्ताधारी अनुकूल असल्याने लवकरच ही कर रचना लागू होणार आहे. हे करताना पदाधिकारी प्रशासनाला गेल्या 25 वर्षात शहरात केलेल्या विकासाचा, सुविधांचा जाब द्यावा लागणार आहे. तत्कालीन सांगली, मिरज आणि कुपवाड या 3 नगरपालिकांची मिळून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका झाली. स्थापनेपासूनच गेली 25 ते 26 वर्ष पालिकेचा कारभार नियोजनबद्ध नाही. महापालिका झाली तरी अजून या शहराचे गाव पण गेलेले नाही. अनेक भागातील दुर्दशा, नागरी सुविधांचा अभाव पाहता एखाद्या ग्रामपंचायतीलाही लाजवेल असा महापालिकेचा कारभार दिसून येतो. शहरातील रस्ते अरुंद आहेत, फुटपाथ नाहीत, रोड डिवायडर नाहीत, रस्ते चौक्यांचं सुशोभीकरण नाही. शहरात येणारे सर्व प्रमुख रस्त्यांची अवस्था वाईट आहे. गेल्या 25 वर्षात शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज या मूलभूत सुविधा सक्षमपणे उभ्या करण्यापर्यंत आजपर्यंतच्या सर्वच पदाधिकारी प्रशासनाला अपयश आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर येणारी नवीन कर प्रणाली आणि त्यातील करवाढ याला नागरिकांचा विरोध होणे स्वाभाविक. मुळात सध्या मूल्यांवर आधारित कर प्रणालीमुळे घरपट्टीचे दर अन्य महापालिकांच्या तुलनेत जास्त आहेत. मात्र याबाबत तत्कालीन महासभेत अनेकदा चर्चा झालेली आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील काही भागात कोल्हापूर, सोलापूरपेक्षा जास्त घरपट्टी आकारली जाते आहे. अर्थात या कर प्रणालीत अनेक त्रुटी आहेत. भाड्यांच्या इमारतींना वार्षिक भाडे मूल्यावर 58% जास्त कर आकारला जातो. यामुळे अनेक इमारतींना घरपट्टी अवाढव्य आहे. ती चुकण्यासाठी मग कर चोरीचे प्रकार घडतात. नवीन कर प्रणालीत हे नसेल असा प्रशासनाचा दावा आहे. कारण भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी रेडी रेकनरच्या दरावर अवलंबून आहेत. यात भाड्याने दिलेल्या इमारतींना स्वतंत्र कर आकारणी होणार नाही. सर्व इमारतींमध्ये समानता असून निवासी, अनिवासी, मित्र, व्यापारी इमारती या 4च प्रकारात वर्गीकरण होणार आहे. हे करताना त्या भागात जो रेडी रेकनर असणार आहे त्यावर आधारित ही कर आकारणी होणार आहे.